बस ओके. स्माइल. बघा, या पोलिंग बूथवर तरी मी बघतो की खूप चांगलं म्हणजे वोटिंग पर्सेंटेज होत आहे आणि बरेच म्हणजे रश आहे इथं आणि भरपूर मोठी क्यू आहे या पोलिंग स्टेशनवरती. सो वी आर होपिंग की भरपूर लास्ट मिनिट इंटरव्हेन्शन्स घेतलेले आहेत इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने वोटर टर्नआउट वाढवण्यासाठी. आणि वी आर व्हेरी होपफुल की फेज 4 ऑनवर्ड्स विल बी गेटिंग अ व्हेरी गुड रिस्पॉन्स अँड वंडरफुल वोटर टर्न. फेज 3 इट वॉज इक्विव्हॅलंट टू 2019 तेवढंच मतदान झालेलं आहे पर्सेंटेज. आणि फेज 4 ऑनवर्ड्स आम्हाला वाटतं की पर्सेंटेज नक्कीच वाढेल, कारण लोकांमध्ये भरपूर एन्थुझियाझम आहे. पीपल आर लुकिंग फॉरवर्ड टू वोटिंग आणि हे मतदान हे प्रत्येकाचा अधिकार आहे आणि ते बजावतील. कारण इथं तर मी बघतोय या पोलिंग स्टेशनवरती एवढं फेस्टिवलसारखं माहोल केलेला आहे आणि भरपूर म्हणजे तुम्ही बघताल बलून्स आहेत किंवा फ्लॅगजवळ ठेवलेले आहेत, सेल्फी कॉर्नर आहे आणि भरपूर सिनियर सिटीजन्सला खूप चांगल्या प्रकारे फॅसिलिटेट करण्यात येत आहे. सो खूप चांगलं एक फेस्टिवल टाईप माहोल केलेला आहे. आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचं सुद्धा एक स्लोगन आहे, चुनाव का पर्व देश का कर्म. सो इलेक्शन्स हे नुसतेच फेस्टिवल नाही तर ते एक प्राईडसुद्धा आहे. देशासाठीच नव्हे तर इंडिव्हिज्युअलसाठी सुद्धा तो एक मोठा प्राईड आहे.